श्रीराम समर्थ. नामसाधकांसाठी नामस्मरणामध्ये नित्यनवा आनंद, प्रेम, उत्साह येण्यासाठी नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित पुस्तकांमधून भाग क्रमांक 16. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. एकहरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन. 4 वेद आणि 6 शास्त्रे यांच्यामध्ये भगवंत हाच जगाचे कारण आहे असे वर्णन आढळते. हे तू ध्यानात ठेव. 18 ही पुराणे त्याच भगवंताचे गुणवर्णन करतात. दही घुसळून त्यातील लोणी काढून घेतात. त्याचप्रमाणे वेदशास्त्र पुराणे यांचे मंथन करावे आणि त्याच्यातून त्याचे सार असलेला जो भगवंत त्याचा स्वीकार करावा. इतर व्यर्थ ध्येयांचा मार्ग सोडून द्यावा. जीव आणि शिव या दोघांना एक परमात्मा सारखेपणाने व्यापून आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतर अवघड मार्गात आपण आपले मन गुंतवू नये. श्री ज्ञानदेव म्हणतात की भगवंत हाच वैकुंठ आहे. त्याच्या नामाचा पाठ मी करतो तो सगळीकडे गच्च भरून राहिला आहे असे मला दिसते. असा प्रत्यक्ष अनुभव मला येत आहे. 4 वेदांचे मंत्र, त्यांचे ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे मिळून वैदिक वाङ्मय तयार होते. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा किंवा वेदांत ही 6 दर्शने आहेत. ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णुपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, भागवत इत्यादी 18 पुराणे आहेत. या सर्व अफाट वाङ्मयांमध्ये आत्मज्ञान अथवा भगवंताचे दर्शन हेच मानवी जीवनातील सर्वोत्तम मूल्य मानलेले आढळते. त्या मूल्याचे तत्वज्ञान आणि साधन यांचे सविस्तर वर्णन 4 वेद, 6 दर्शने आणि 18 पुराणे यांच्यामध्ये आहे. भगवंताचे दर्शन झालेला आत्मज्ञानी माणूस या सर्व ग्रंथांनी पूर्ण किंवा आदर्श मानलेला आहे. त्याची जगाकडे व जीवनाकडे पाहण्याची दृष्टी अशी असते की या विश्वामध्ये अनंत वस्तू आहेत. त्या सर्वांना आपापले मूल्य आहे, पण सर्व वस्तूंमध्ये शुद्ध चेतनेला परम मूल्य आहे. ही चेतना विश्व निर्माण करते व युगानुयुगे व्यवस्थितपणे चालवते. जगात घडणाऱ्या सर्व घटनांचे ती मूल कारण आहे. त्या चेतन तत्वालाच ब्रह्म किंवा परमात्मा म्हणतात. भक्त त्याला भगवंत म्हणतात, तर श्री ज्ञानदेव त्याला हरी म्हणतात. अध्यात्मशास्त्रामध्ये सर्व ठिकाणी या चैतन ब्रह्माचे म्हणजेच हरीचे गुणवर्णन केलेले आढळते. सिद्धांत आणि साधना ही अध्यात्मशास्त्राची 2 अंगे आहेत. सिद्धांताचे अंग विचारप्रधान असते तर साधनाचे अंग आचरण प्रधान असते. विद्वानाला विचारप्रधान अंग आवडते, पण साधकाला आचरण प्रधान अंग आवडते, कारण ते अनुभव प्रधान असते. वेदांमध्ये काय, उपनिषदांमध्ये काय आणि दर्शन वाङ्मयात काय या दोन्ही अंगांचे वर्णन एकमेकात मिसळलेले आढळते. शिवाय त्यात पुष्कळ अवांतर गोष्टी वर्णन केलेल्या असतात. तेथे सारासार विचार वापरून सारभूत गोष्टीच तेवढ्या ग्रहण करणे शहाणपणाचे ठरते. उदाहरणार्थ, दह्यामध्ये लोणी असते, दही घुसळून ते वेगळे काढावे लागते. त्याचप्रमाणे अध्यात्मशास्त्रावरील वाङ्मयामध्ये सारासार विचार करावा. सिद्धांताच्या भागामधून अनंत भगवंत ग्रहण करावा आणि साधनाच्या भागामधून नामस्मरण ग्रहण करावे. पण त्याचबरोबर एक ध्यानात ठेवणे अवश्य आहे, आपल्या साधनाला म्हणजे नामस्मरणाला ज्या गोष्टी उपयोगी नाहीत त्या व्यर्थ समजून त्यांच्या मार्गाला जाऊ नये, त्यांच्या नादी लागू नये. सिद्धांताच्या दृष्टीने एकच आत्मस्वरूप सर्व ठिकाणी पसरलेले आहे. तो आत्मा सत्य तर आहेच, पण ज्ञानमय व अनंत देखील आहे. त्याचे व्यापणे 3 स्तरावर आढळते. तो जीवांना व्यापून उरतो तेव्हा त्याला जीवात्मा म्हणतात. तो विश्वाला व्यापून उरतो तेव्हा त्याला विश्वात्मा म्हणतात. विश्वात्मा म्हणजेच शिव अथवा ईश्वर होय. सर्व जीवांना आणि विश्वाला व्यापून उरणाऱ्या अनंत आत्म्याला परमात्मा म्हणतात. जीवाला व्यापणारा आत्माच विश्वाला व्यापतो एवढे ध्यानात ठेवले की पुरे. तोच श्री ज्ञानदेवांचा हरी होय हे विसरू नये.
एकच परमात्म तत्व सगळीकडे सारखेपणाने पसरलेले आहे एवढे कळले पाहिजे. मग तत्त्वज्ञानामधील ज्या गोष्टी समजायला अत्यंत कठीण असतात त्यांच्यात लक्ष घालण्याची जरूर नाही. त्या समजून घेण्यामध्ये माणसाची शक्ती वाया जाते. वैकुंठ म्हणजे विष्णुलोक. वैकुंठाचे वैशिष्ट्य असे आहे की भगवंताचे भक्तच वैकुंठामध्ये राहतात. पण प्रत्येक भक्त तेथे विष्णूसारखा होतो. हीच स्वरूपता मुक्ती होय. या अभंगात श्री ज्ञानदेव असे सांगतात की आपण भगवंताच्या नामाचा पाठ करतो म्हणजे आपण नामस्मरण करतो. त्यामुळे आपले अंतर्याम भगवत स्वरूप होऊन गेले. मग जगामध्ये जिकडे तिकडे भगवंतच भरलेला दिसू लागला. हीच जीवनमुक्ती होय. अष्टांग योग, निरनिराळे यज्ञ व धर्मकृत्ये यांनी जीवनाला पूर्णता येत नाही. त्याच्यापासून त्रास तर होतोच, शिवाय उगीचच त्याचे स्तोम माजते. कारण तो त्यांचा नैसर्गिक गुण आहे. श्रद्धे वाचून, निष्ठे वाचून भगवंताची प्राप्ती होत नाही यात संशय नाही. सद्गुरू वाचून भगवंताचा अनुभव येणे शक्य नाही. सदाचरण ठेवून साधनाचे कष्ट केल्याशिवाय उपास्य देवता प्रसन्न होत नाही. मीपणा दिल्याशिवाय भगवंत प्राप्त होत नाही. श्री सद्गुरूला शरण गेल्याशिवाय आपले कल्याण करणारे रहस्य तो सांगणार नाही. श्री ज्ञानदेव म्हणतात, स्वानुभवाची गोष्ट सांगायची तर ती अशी की संतांच्या संगतीशिवाय तरणोपाय नाही. योग म्हणजे अष्टांग योग. या 8 अंगापैकी यम व नियम ही योगास अवश्य असणारी नैतिक तयारी आहे. आसन व प्राणायाम ही वृत्ती निरोधासाठी शरीराची तयारी आहे. प्रत्याहारापासून खरी समाधीची तयारी सुरू होते. प्रत्येक इंद्रियाचा आहार असतो. उदाहरणार्थ डोळ्यांचा आहार पाहणे, कानाचा आहार ऐकणे इत्यादी. प्रत्येक इंद्रियाला त्याच्या आहारापासून रोखणे व मागे फिरवणे यास प्रत्याहार म्हणतात. हे साधले की मग चित्ताला कोणत्याही एका ठिकाणी गुंतवून ठेवण्याचा अभ्यास करायचा असतो. चित्त एके ठिकाणी गुंतून राहू लागले म्हणजे धारणा वश झाली. धारणेचा अभ्यास होऊन ती अखंड झाली की ध्यानावस्था येते. ध्यान परिपक्व झाले की ध्येय वस्तूमध्ये मनाचा लय होतो. त्यावेळी दुसरा कसलाही अनुभव येत नाही. त्या अवस्थेला समाधी म्हणतात. समाधीमध्ये योग्याचे मन विश्वमनाशी त्यावेळेपुरते समरस होते. त्यातून बाहेर आल्यावर योग्याला विश्वमनाच्या काही शक्ती प्राप्त होतात. त्यांचा उपयोग करण्याचा मोह टाळणे अतिशय कठीण असते. त्यामुळे जगात मोठेपणा येतो, पण त्यांच्या पायी योगभ्रष्ट होण्याचा प्रसंग येतो. म्हणून योगमार्गाने अखेरपर्यंत सही सलामत जाणे फार अवघड असते. याग म्हणजे यज्ञ. वेद आणि धर्मशास्त्रे यामध्ये अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत. त्यामधील कर्मकांड अतिशय गुंतागुंतीचे आणि खर्चाचे असते. शिवाय बहुतेक यज्ञांचे ध्येय स्वर्गप्राप्ती हेच असते. यज्ञ करणारा माणूस स्वर्गाला जातो खरा, परंतु त्याचा पुण्यसंचय संपला की त्याला पुन्हा येतेच परत यावे लागते. व्रते, अनुष्ठाने, उपासतापास यांना हाच नियम लागू पडतो. योग काय व याग काय याने माणसाला सिद्धी पाहिजे असते. पण सिद्धीचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार, प्रपंचामध्ये अनेक गोष्टीची नड लागते. ज्याची नड लागते त्याची प्राप्ती सहज होते. हा सिद्धीचा अगदी स्थूल प्रकार होय. पण ही सिद्धी कधीतरी धोका दिल्याशिवाय राहत नाही. दुसरा प्रकार, पूर्व पुण्याईने किंवा साधनाने माणसाला वाक्सिद्धी, परचित्त ज्ञान, भविष्य ज्ञान, स्पर्शाने रोग बरे करणे, माणसाची इच्छा सफल करणे, अमाप अन्नदान करणे, कोणालाही वश करणे इत्यादी शक्ती प्राप्त होतात. या शक्तींचा वापर केल्याने इतरांचे प्रापंचिक भले होते, पण जो त्या शक्ती वापरतो त्याचे महात्म्य शेवटपर्यंत टिकत नाही. ती अवस्था शांतपणे सोसणे फार कठीण आहे. तिसरा प्रकार, भगवंताचे नामस्मरण करता करता अंतरंग भगवंताने काठोकाठ भरल्याने जीव भगवत स्वरूप बनून जातो. तो पूर्ण समाधान पावतो. ही खरी अध्यात्म सिद्धी होय. पहिल्या 2 प्रकारच्या सिद्धी लौकिक वाढवतात. त्या लोकांमध्ये माणसाचे स्तोम माजवतात. त्यांच्यामध्ये प्रपंचच असतो, परमार्थ नाही. भगवंत आहे असे सगळेच म्हणतात, पण त्यांच्या म्हणण्याचा खरा अर्थ त्यांनाच कळत नाही.
भगवंताच्या अस्तित्वाबद्दल त्यांचे मन निःसंशय असत नाही. वडील माणसे म्हणतात म्हणून, विद्वान लोक सांगतात म्हणून, धर्मग्रंथात लिहिलेले आहे म्हणून किंवा संत मानतात म्हणून बहुसंख्य लोक भगवंताचे अस्तित्व मानतात. स्वतःला भगवंताच्या अस्तित्वाची प्रचिती आली पाहिजे. ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माणसाच्या मनातील अस्तित्व भावनेत संशयाला जागा असते. भगवंताचे अस्तित्व निःसंशयपणे वाटण्यास त्याच्या अस्तित्वाचा अनुभव कसा ओळखायचा ते कळले पाहिजे. ते सद्गुरूशिवाय कळत नाही. याचे कारण असे की अस्तित्व म्हणजे दृश्यपणाने असणे, इंद्रिय गोचर होणे किंवा वेगळेपणाने त्यास पाहणे अशी माणसाची कल्पना असते. ती निर्दोष नाही. भगवंताची प्रचिती माणसाच्या अंतर्यामी परिवर्तन घडवून आणण्यामध्ये पाहायची असते. हे सद्गुरूच समजावून देतात. माणूस एखादे उच्च ध्येय ठरवतो. त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी साधन देखील कठीण असते. ते साधन अत्यंत चिकाटीने कष्ट सोसून ध्येय पदरात पडेपर्यंत वर्षोनुवर्ष करीत राहणे यास तपश्चर्या म्हणतात. भगवंताचे दर्शन हे सर्वोत्तम मानवी ध्येय आहे. ते साध्य होण्यास तपश्चर्या करावी लागते. पण ही तपश्चर्या म्हणजे स्नान, दान, वेदाध्ययन, शास्त्राभ्यास, योगयाग, व्रतकैवल्ये, तीर्थाटन, अनुष्ठान, पारायण किंवा उपास तापासाने शरीर शोषण नव्हे. अध्यात्मामधील तपश्चर्या म्हणजे नीतिधर्माचे आचरण, पवित्र अंतःकरण आणि भगवंताचे अखंड स्मरण ठेवणे हे होय. श्वास जसा विनासायास अखंड चालतो तसे मरेपर्यंत भगवंताचे नाम सहज चालवण्याचा अभ्यास करणे ही दिव्य तपश्चर्या आहे. ती तपश्चर्या हातून घडण्यास माणसाची शक्ती कमी पडते. म्हणून नामस्मरणाचा अभ्यास चालू असता भगवंताची अथवा श्री सद्गुरूंची मदत मागावी लागते. ती मदत मागताना तिची किंमत द्यावी लागते. मानवी जीवनाचा असा नियम आहे की आपल्याला जे हवे ते प्राप्त करून घेण्यासाठी त्याची किंमत देणे आवश्यक असते. व्यवहारामध्ये आपल्याला जे हवे ते दृश्य असल्याकारणाने त्याची किंमत पैसा, वस्तू किंवा कष्ट यांच्या रूपाने देता येते. पण अखंड नामस्मरणासाठी त्याग ही एकच किंमत युगानुयुगे चालत आली आहे. वासनांचा त्याग, विकारांचा त्याग, आसक्तीचा त्याग, ममत्वाचा त्याग, कर्माच्या फलाचा त्याग, देहबुद्धीचा त्याग, उपाधींचा त्याग, दृश्यावरील प्रेमाचा त्याग अशी त्या त्यागाला निरनिराळी नावे आहेत. पण त्या सर्व त्यागांचे मर्म एकाच त्यागामध्ये सापडते. तो त्याग म्हणजे कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग होय. हा त्याग बाहेरचा नाही, आतला आहे. म्हणूनच ते अध्यात्म मार्गातील गूढ रहस्य आहे. अंतरामधील या सूक्ष्म त्यागाचे महत्त्व व मर्म कळण्यास शुद्ध भावनेने संतांकडे किंवा सद्गुरूंकडे जावे. शुद्ध भावना पाहून संताला प्रेमाचा पाझर फुटतो. त्या प्रेमाच्या पोटी संत त्याला कर्तेपणाचा अभिमान म्हणजे काय व तो नामस्मरणाच्या आड कसा येतो हे समजावून देतो. इतकेच नव्हे तर अकर्तेपणाने जीवन कसे जगावे याचा मार्ग दाखवतो. त्या मार्गाने मनुष्य गेला तर तीच तपश्चर्या होते आणि अखेर भगवंताची प्राप्ती होते. श्री ज्ञानदेव अखेर आपल्या अनुभवाची गोष्ट सांगतात ती ही की संतांची संगत करणे हाच माणसाला भगवंताच्या चरणी नेण्याचा खात्रीचा उपाय आहे. समाजामध्ये नीतीचे आचरण करणारी माणसे आढळतात, परंतु पवित्र अंतःकरण असणारी माणसे दुर्मिळ असतात. माणसाच्या वासना, त्याचे विकार, त्याचे दृश्याचे प्रेम, त्याचे अंतःकरण दूषित करतात, परंतु कर्तेपणाचा अभिमान अंतःकरण अतिशय घाण करतो. त्या घाणीतून बाहेर पडण्यास मोठी शक्ती लागते. तेथे जीवाची शक्ती कामास येत नाही. तेथे कर्तेपणाचा अभिमान आपल्या हाताने जाळून पवित्र झालेल्या संताचे सामर्थ्यच उपयोगी पडते. ते सामर्थ्य देण्यात सुद्धा खूबी आहे. संत माणसाला भगवंताचे नाम देतो. त्या नामामध्ये संतांची सारी तपश्चर्या भरलेली असते. त्या नामाच्या अभ्यासाने जीवामध्ये सुप्त असलेली भगवंताची शक्ती जागी होते. ती शक्ती जीवाला दृश्याच्या पकडीतून सोडवते
असा श्री ज्ञानदेवांचा स्वानुभव आहे. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.